समर्थ रामदास स्वामी महाराज रचित दासबोध ग्रंथाचं वाचन आपलं चाललेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये 6व्या दशकातील 10वा समास अनुर्वाच्य या समासाचं वाचन आपण करणार आहोत. या समासाचं नाव आहे अनुर्वाच्य, अर्थात ज्याच्याविषयी निर्वचन करता येत नाही, बोलता येत नाही, अशा ब्रह्मतत्वाचं निरूपण समर्थाने युक्तिप्रयुक्तनं या समासामध्ये केलेलं आहे. त्याचं वाचन आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. दशक 6वा, समास 10वा, अनुर्वाच्य. श्रीराम समाधान पुसता काही, मनती बोलिजे ऐसे नाही, तरी ते कैसे आहे सर्वही, निरोपावे श्रीराम. मुक्याने गुळ खादला, गोडी नये सांगाव्याला, याचा अभिप्राव मजला, निरोपण किजे श्रीराम. अनुभव ही पुसो जाता, मनती नये की सांगता, कोणापासी पुसो आता समाधान श्रीराम. जेते अगम्य सांगती, नये माझी प्रचिती, विचार वैसे माझे चित्ती, ऐसे करावे श्रीराम. ऐसे श्रोत्यांचे उत्तर, याचे कैसे प्रत्युत्तर, निरूपिजेल तत्पर होऊन ऐका श्रीराम. जे समाधानाचे स्थळ, की तो अनुभवची केवळ, ते स्वरूप प्रांजळ बोलून दावो श्रीराम. जे बोलासा कळेना, बोलिल्या विनही कळेना, तयासी कल्पिता कल्पना हिंपुटी होय श्रीराम. ते जाणावे परब्रह्म, जे वेदाचे गुह्य परम, दरिता संत समागम सर्व ही कळे श्रीराम. तेची आता सांगिजेल, जे समाधान सखोल, ऐक अनुभवाचे बोल, अनुर्वाच्य वस्तू श्रीराम. सांगता नये ते सांगणे, गोडी कळाया गुळ देणे, ऐसे हे सद्गुरु विने होणार नाही श्रीराम. सद्गुरु कृपा कळे त्यासी, जो शोधील आपणासी, पुढे कळे अनुभवासी, आपे आप वस्तू श्रीराम. दृढ करोनिया बुद्धी, आधी घ्यावी आप शुद्धी, तेने लागे समाधी अकस्मात श्रीराम. आपुले मूळ बरे शोधिता, आपुली तो माईक वार्ता, पुढे वस्तूच तत्वता समाधान श्रीराम. आत्मा हे सर्व साक्षी, हे बोलिजे पूर्व पक्षी, जो कोणी सिद्धांत लक्षी, तोची सिद्ध श्रीराम. सिद्धांत वस्तू लक्षू जाता, सर्व साक्षी ते अवस्था, आत्मा तिहून परता, अवस्थातीत श्रीराम. पदार्थ ज्ञान जेव्हा सरे, द्रष्टा द्रष्टेपणे नुरे, ते समयी उतरे फुंजमीपणाचा श्रीराम. जेथे मुराले मीपण, तेची अनुभवाची खून, अनुर्वाच्य समाधान, या कारणे बोलिजे श्रीराम. अत्यंत विचाराचे बोल, तरी ते माईक फोल, शब्द सबाह्य सखोल, अर्थची अवघा श्रीराम. शब्दाकरिता कळे अर्थ, अर्थ पाहता शब्द व्यर्थ, शब्द सांगे ते यथार्थ, पर्यापन मिथ्या श्रीराम. शब्दाकरिता वस्तू भासे, वस्तू पाहता शब्द नासे, शब्द फोल अर्थ असे घनवटपणे श्रीराम. भुसाकरिता धान्य निपजे, धान्य घेऊन भूस टाकीजे, तैसे शब्द भूस जाणीजे, अर्थ धान्य श्रीराम. पोचटामध्ये घनवट,
घनवटी उडे पोचत तैसा शब्द हा फलकट परब्रह्मी श्रीराम शब्द बोलो निराहे अर्थ शब्दापूर्वीच आहे या कारणेन साहे उपमा तया अर्थासी श्रीराम भूस सांडून कन घ्यावा तैसा वाच्यांश तजावा कन लक्षांश लक्षावा शुद्ध स्वानुभवे श्रीराम दृश्या वेगळे बोलिजे त्यासी वाच्यांश म्हणिजे त्याचा अर्थ तो जाणिजे शुद्ध लक्षांश श्रीराम ऐसा जो शुद्ध लक्षांश तोची जाणावा पूर्व पक्ष स्वानुभव तो अलक्ष लक्षिला नवचे श्रीराम जेथे गाळून सांडिले नभा जो अनुभवाचा गाभा ऐसा तोही उभा कल्पित केला श्रीराम मिथ्या कल्पनेपासून झाला खरे पण कैचे असेल त्याला म्हणून तेथे अनुभवाला ठावची नाही श्रीराम दुजे विन अनुभव हे बोलनेची तो वाव या कारणे नाही ठाव अनुभवासी श्रीराम अनुभवे त्रिपुटी उपजे अद्वैती द्वैतची लाजे म्हणून बोलणे साजे अनुर्वाच्य श्रीराम दिवस रजनीचे परमित्य करावया मूळ आदित्य तो आदित्य गेल्या उर्वरित त्याशी काय म्हणावे श्रीराम शब्द मौन्याचा विचार वावया मूळ ओंकार तो ओंकार गेल्या उच्चार कैसा करावा श्रीराम अनुभव आणि अनुभविता सकळ ये मायेची करिता ते मायामुळी नसता त्यासी काय म्हणावे श्रीराम वस्तू एका पण एक ऐसी असती वेगळीक तरी अनुभवाचा विवेक बोलो येता सुखे श्रीराम वेगळेपणाची माता ते एक लटिके वंधेची सुता म्हणून या भिन्नता मुळीच आहे श्रीराम अजन्मा होता निजेला तेने स्वप्नी स्वप्न देखिला सद्गुरुस शरण गेला संसार दुःखे श्रीराम सद्गुरु कृपेस्तव झाला संसार वाव ज्ञान जाहली आठाव पुसे अज्ञानाचा श्रीराम आहे तितुके नाही जाहले नाही नाही पणे निमाले आहे नाही जाऊन उरले नसोन काही श्रीराम शून्यत्वातीत शुद्ध ज्ञान तेने जाहले समाधान ऐक्य रूपे अभिन्न सहज स्थिती श्रीराम अद्वैत निरूपण होता निमाली द्वैताची वार्ता ज्ञान चर्चा बोलो जाता जागृती आली श्रीराम श्रोता भावे सावधान अर्थी घालावे मन कुणे पावता समाधान अंतरे कळे श्रीराम तेने जितुके ज्ञान कथिले तितुके स्वप्नावारी गेले अनुर्वाच्य सुख उरले शब्दातीत श्रीराम तेथे शब्देविन ऐक्यता अनुभव ना अनुभविता ऐसा निवांत तो मागुता जागृती आला श्रीराम तेने स्वप्नी स्वप्न देखिला जागा होणी जागृती आला तेथे शब्द कुंठित झाला अंत न लगे श्रीराम या निरूपणाचे मूळ केलेची करू प्रांजळ तेने अंतरी निवळ समाधान कळे श्रीराम तव शिष्ये आणि विनविले जी हे आता निरोपिले ते पाहिजे बोलिले मागुते स्वामी श्रीराम मज कळाया कारण केलेची करावे निरूपण येथील जे का निजखुन ते मज अनुभवावी श्रीराम अजन्मा तो सांग कवन तेने देखिला कैसा स्वप्न तेथे कैसे निरूपण बोलिले आहे श्रीराम जाणोनी शिष्याचा आदर स्वामी देती प्रत्योत्तर
तेचे आता ती तत्पर श्रोती येथे परिसावे श्रीराम. ऐक शिष्या सावधान अजन्मा तो तूच जाण. तुआ देखिला स्वप्नी स्वप्न तोही आता सांगतो श्रीराम. स्वप्नी स्वप्नाचा विचार तो तू जाण हा संसार. येथे तुआ सारासार विचार केला श्रीराम. हरिघोनी सद्गुरु शरण काढून शुद्ध निरूपण. याची करिसी ऊन खून प्रत्यक्ष आता श्रीराम. याचाची घेता अनुभव बोलणे तितुके होते वाव. निवांत विश्रांतीचा ठाव ते तू जाण जागृती श्रीराम. ज्ञान गोष्टीचा गलबला सरोन अर्थ प्रगटला. याचा विचार घेता आला अंतरी अनुभव श्रीराम. तुझ वाटे हे जागृती मज जाहली अनुभव प्राप्ती. या नाव केवळ भ्रांती फिटलीच नाही श्रीराम. अनुभव अनुभवी विराला अनुभवे विन अनुभव आला. हाही स्वप्नीचा चेला नाहीस बापा श्रीराम. या जागा झाली स्वप्न उर्मी स्वप्नी मनसी अजन्मा तो मी. जागेपणे स्वप्न उर्मी गेलीच नाही श्रीराम. स्वप्नी वाटे जागेपण तैसी अनुभवाची खुन. आली परी ते सत्य स्वप्न भ्रमरूप श्रीराम. जागृती आपलीकडे ते सांगणे केवी घडे. जेथ धारणाची मोडे विवेकाची श्रीराम. म्हणून ते समाधान बोलताची नये ऐसे जाण. निशब्दाची ऐसी खुन ओळखावी श्रीराम. ऐसे आहे समाधान बोलताच नये जाण. इतुकेन बाणली खुन निशब्दाची श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे अनुर्वाच्य नाम समास 10वा समाप्त. कुंडलिका वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.